students, in this lecture we study the integrals of the type integral e raised to x fx plus f dash x dx. बघा इंटिग्रेशनचा टाइप काय आहे तर इंटिग्रल मध्ये एक एक्सपोनेन्शियलची टर्म आहे e रेज टू x आणि ब्रॅकेट मध्ये fx प्लस f डॅश x म्हणजे एक फंक्शन असेल तर प्लस f डॅश x म्हणजे त्या फंक्शनची पुढे काय येते डेरिव्हेटिव्ह येते म्हणजे e रेज टू x आणि ब्रॅकेट मध्ये एक फंक्शन आणि त्याची डेरिव्हेटिव्ह हा जर टाइप असेल तर मग या टाइपची इंटिग्रल्स कशी सॉल्व्ह करायचे ते आपल्याला बघायचे. आता याच्यामध्ये याचा फॉर्म्युला काय येतो तो आपण बघूया. याच्यासाठी आपल्याला एक सबस्टिट्यूशन कन्सिडर करायला लागतं इथं आणि इथं सबस्टिट्यूशन आपण घेणार आहे e रेज टू x fx जो आहे we take that equal to some t. याच्यात सबस्टिट्यूशन कुणाला घेतलं आपण e रेज टू x fx. आता हेच का सबस्टिट्यूशन घेतलंय तर बघा फक्त fx ला घेतलं असतं तर f डॅश x आलं असतं. e रेज टू x तिथे येत नाहीये मग आपल्याला e रेज टू x पण पाहिजे आणि f डॅश पण पाहिजे म्हणून आपण सबस्टिट्यूशन काय घेतो तर e रेज टू x fx इज इक्वल टू t. आता डेरिव्हेटिव्ह इथे दोन फंक्शन्स आहेत प्रॉडक्ट करून डेरिव्हेटिव्ह घेतला तर e रेज टू x मी तसंच ठेवलं fx ची डेरिव्हेटिव्ह आली f डॅश x प्लस fx तसाच ठेवला e रेज टू x ची डेरिव्हेटिव्ह येते e रेज टू x आणि मग x ची डेरिव्हेटिव्ह आली dx इज इक्वल टू t ची डेरिव्हेटिव्ह येते dt. आता या ज्या दोन व्हॅल्यूज आहेत त्या आपण दिलेल्या इंटिग्रल मध्ये सबस्टिट्यूट करायचे आहेत म्हणजे मग दिलेले इंटिग्रल काय होणार आहे तर इंटिग्रल e रेज टू x fx प्लस f डॅश x dx इक्वल टू काय होतं आता हे इंटिग्रल बघा e रेज टू x fx इक्वल टू t घेतलंय पण बघा e रेज टू x f डॅश x. आता हा जो e रेज टू x आहे त्याने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केला तर हा काय होतोय e रेज टू x fx प्लस e रेज टू x f डॅश x dx. आणि ही जी सगळी टर्म आहे ती इथं आहे का बघा e रेज टू x fx प्लस e रेज टू x f डॅश x dx आणि त्या सगळ्याबद्दल आपल्याला काय सबस्टिट्यूट करता येते dt आणि dt चे इंटिग्रल म्हणजे आपल्याला काय येतं फक्त t प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. आता सोल्युशन आपल्याला t मध्ये मिळालं आणि एक्झाम्पल आपलं x मध्ये म्हणजे t आपल्याला रिप्लेस करायला पाहिजे. t आपण कुणाला सबस्टिट्यूशन घेतलंय तर e रेज टू x fx म्हणजे हे काय आलं e रेज टू x fx प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. म्हणजे जर इंटिग्रल या टाइपचं असेल काय तर इंटिग्रल e रेज टू x fx प्लस f डॅश x dx असेल तर या इंटिग्रलची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते तर e रेज टू x fx प्लस कॉन्स्टंट. म्हणजे जर या टाइपची इंटिग्रल्स आली तर हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायला लागतो. त्याची प्रूफ बघितली पण डायरेक्ट फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवायचा म्हणजे e रेज टू x fx प्लस f डॅश x असेल तर आपल्याला डायरेक्ट इंटिग्रल लिहिता येतं आणि त्या इंटिग्रलची व्हॅल्यू आहे e रेज टू x fx प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. म्हणजे या टाइप मध्ये असेल तर हा जो फॉर्म्युला आहे हा डायरेक्ट आपल्याला यूज करता येतो. ठीक आहे. आता हा जो टाइप आहे या टाइप वरच्या आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहे की ज्याच्यामध्ये हा टाइप आपल्याला यूज करायला लागतो. ठीक आहे. याच्यामध्ये फर्स्ट इंटिग्रल. आता पहिलं काय आहे बघा इंटिग्रल 1 प्लस साइन x 1 प्लस साइन x अपॉन 1 प्लस कॉस x 1 प्लस साइन x अपॉन 1 प्लस कॉस x e रेज टू x dx. बघा एक्झाम्पल काय आहे आपलं तर 1 प्लस साइन x अपॉन 1 प्लस कॉस x इंटू e रेज टू x dx. आता स्टँडर्ड हा जो टाइप आहे तो डायरेक्ट या टाइप मध्ये दिलेलं एक्झाम्पल नाहीये. आपण आता या टाइपनी सोडवणार आहे याला का तर e रेज टू x दिसते आणि ही टर्म आता ही टर्म आपल्याला या टाइपनी सिम्प्लिफाय करता येते का ते बघायचंय आणि जर आपल्याला या टाइपनी सिम्प्लिफाय करता आलं तरच आपल्याला हा फॉर्म्युला यूज करता येणार आहे. आता सिम्प्लिफिकेशन कसं करता येईल बघा e रेज टू x आपल्याला लागणारच आहे तसाच ठेवला. आता हा जो ब्रॅकेट आहे तो आपल्याला दोन टर्म मध्ये सिम्प्लिफाय करायचा. आता कसा सिम्प्लिफाय करणार आहे बघा इथं न्यूमरेटरला आहे 1 प्लस साइन x डिनॉमिनेटरला आहे 1 प्लस cos x. मग काय सिम्प्लिफिकेशन आता 1 प्लस साइन x चा तर काही डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये त्यामुळे आहे असाच ठेवला पण 1 प्लस cos 2x चा जो फॉर्म्युला आहे तो इथं वापरता येतोय 1 प्लस cos 2 थीटा काय येतो 2 cos स्क्वेअर थीटा. आता इथं फक्त थीटाच्या ऐवजी अँगल x आहे म्हणजे 1 प्लस cos x काय होणार आहे आपला 2 cos स्क्वेअर x बाय 2 आणि हा dx.
ठीक आहे. आता इंटिग्रल मध्ये e रेज टू x आहे, पण ही सिंगल टर्म दिसते. आपल्याला दोन टर्म मध्ये याला कन्वर्ट करायचंय. मग काय करूया, हा जो सिंगल डिनॉमिनेटर आहे तो दोन्हींना सेपरेट डिवाइड केला तर काय होणार आहे, 1/2 cos स्क्वेअर x बाय 2 प्लस sin x अपॉन हा 2 cos स्क्वेअर x बाय 2. बघा, आपल्याला दोन ऍडिशनच्या फॉर्म मध्ये पाहिजे होतं म्हणून फक्त डिनॉमिनेटर ह्या दोन्ही टर्मला काय केला, सेपरेट केला. आता याचं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. तर काय सिम्प्लिफिकेशन करता येईल, तर याच्यामध्ये न्यूमरेटरला काहीच नाहीये, 1/2 cos स्क्वेअर x बाय 2. आता हा डिनॉमिनेटरचा cos स्क्वेअर न्यूमरेटरला घेतला तर 1/cos काय येतो, सेक येतो. म्हणजे ही टर्म काय झाली, हा 1/2 आहे तसाच ठेवला आणि 1/cos स्क्वेअर म्हणजे काय झाला तुमचा सेक स्क्वेअर x बाय 2 प्लस. आता याचं सिम्प्लिफिकेशन काय करता येईल रे आपल्याला, इथं हाफ अँगल दिसतोय, इथं सिंगल अँगल आहे, हा 2 cos स्क्वेअर आहे, इकडे sin x आहे. म्हणजे sin 2 थीटाचा जो फॉर्म्युला आहे, sin 2 थीटा काय येतं, 2 sin थीटा cos थीटा. त्या रूटनी हा सिम्प्लिफाय करायचा. म्हणजे हा जो sin x आहे त्याच्याबद्दल काय लिहिता येईल, 2 sin x बाय 2 इंटू cos x बाय 2 अपॉन हा 2 cos स्क्वेअर x बाय 2 ॲज इट इज. आणि मग आता याच्यामध्ये काय होतंय, हा 2 ला 2 कॅन्सल होतोय. cos x बाय 2 ची एक टर्म न्यूमरेटरच्या एका cos x बाय 2 बरोबर काय झाली, कॅन्सल झाली. आता ज्या कॅन्सल झालेल्या टर्म त्या सोडून आता काय इंटिग्रल मध्ये येते बघा, सो दॅट इक्वल टू इंटिग्रल हा e रेज टू x हा 1/2 sec स्क्वेअर x बाय 2 ॲज इट इज प्लस. आता याच्यात बघा 2 ला 2 कॅन्सल झालं, cos ची टर्म एका cos बरोबर कॅन्सल झाली. म्हणजे राहिला काय, sin x बाय 2 अपॉन cos x बाय 2 आणि sin अपॉन cos अँगल तोच आहे, sin अपॉन cos काय येतो, tan. म्हणजे sin x बाय 2 अपॉन cos x बाय 2 हा काय झाला आपला tan x बाय 2 आणि हा dx ॲज इट इज. आणि मग आता जर बघितलं तर दिलेला हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार e रेज टू x आला आणि दोन ऍडिशनच्या टर्म आले. आता हा फक्त एक कोण कुणाचा डेरिव्हेटिव्ह येतोय तो चेक करायचा. इथं सेक स्क्वेअर आहे, इथं टॅन आहे आणि आपल्याला माहित आहे टॅनचे डेरिव्हेटिव्ह काय येते, सेक स्क्वेअर. म्हणजे याच्यामध्ये मग काय करता येईल आपल्याला, तर हा जो टॅन x बाय 2 आहे, इफ वी कन्सिडर दॅट इक्वल टू सम fx, तर टॅनचे डेरिव्हेटिव्ह काय येते, सेक स्क्वेअर x बाय 2 इंटू x बाय 2 ची डेरिव्हेटिव्ह आली 1/2 इज इक्वल टू fx आहे फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, फंक्शनचा डॅश येतो म्हणजे fx ची डेरिव्हेटिव्ह आली f डॅश x. आणि मग ही जी सगळी टर्म आहे बघा, सेक स्क्वेअर x बाय 2 इंटू 1/2 इथं आहे. म्हणजे हा f डॅश x झाला. याला आपण fx कन्सिडर केलंय. म्हणजे दिलेले इंटिग्रल कोणत्या टाइप मध्ये येते, हा e रेज टू x आहे असाच. आणि याच्यामध्ये हे जे आहे हे काय आलं, f डॅश x, याला आपण fx कन्सिडर केलंय आणि हा dx. आणि मग आपला जो फॉर्म्युला आपण वर लिहिलेला आहे e रेज टू x fx प्लस f डॅश x dx, याचे इंटिग्रल काय येतं, तर हे इंटिग्रल मिळतं आपल्याला e रेज टू x fx प्लस c. सो दॅट इक्वल टू e रेज टू x आहे असंच. आणि fx आपण कुणाला कन्सिडर केलंय, तर fx कुणाला कन्सिडर केलंय, tan x बाय 2 ला प्लस कॉन्स्टंट. सो दिस इज द कंप्लीट सोल्युशन ऑफ द गिवन एक्झाम्पल. बघा दिलेलं एक्झाम्पल e रेज टू x दिसतोय म्हणून डायरेक्ट ही टर्म ऍडिशनच्या फॉर्म मध्ये देतातच असं नाहीये. ही तुम्हाला सिम्प्लिफाय करून आपला जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म मध्ये त्याला कन्वर्ट करायला लागतं आणि मग आपल्याला तो सॉल्व्ह करता येतो. तर ठीक आहे, या टाइपने आपण पहिलं हे जे एक्झाम्पल आहे ते कंप्लीट केलेलं आहोत. वी टेक अनदर एक्झाम्पल. Here example is integral x upon 1 plus x bracket square x upon 1 plus x bracket square e raised to x dx, e raised to x dx. आता e raised to x दिसतोय पण आपल्याला दोन ऍडिशनच्या फॉर्म मध्ये एक्झाम्पल दिसत नाही. म्हणजे दिलेलं एक्झाम्पल हे स्टँडर्ड ऍडिशनच्या फॉर्म मध्ये दिलेलंच असतं असं नाही. आपल्याला ते सिम्प्लिफाय करावं लागतं. दिला असेल तर ठीक आहे लगेच सॉल्व्ह होतंय, पण बऱ्याच वेळेला हे सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये दिलेलं नसतं. आता e रेज टू x आहे आणि आपण या टायटल अंडर बघतोय म्हणजे यानुसार आपण दोन ऍडिशनच्या फॉर्म मध्ये याला मांडता येते का बघायचंय. कसं मांडता, इकडे दोन टर्मच्या ऍडिशन, न्यूमरेटरला तर सिंगल टर्म आहे, डिनॉमिनेटरला पण सिंगल टर्म आहे.
मग याला 2 मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं? आता न्यूमरेटर बघा इथं काय आहे, x आहे आणि डिनॉमिनेटरला 1 + x ब्रॅकेट स्क्वेअर टर्म आहे. म्हणजे काय करता येईल आपल्याला, न्यूमरेटर जो आहे तो काय करायचा, डिनॉमिनेटर प्रमाणे मांडायचा. म्हणजे x आहे त्याच्याऐवजी काय करणार मी, इथं x + 1 दिसतोय म्हणून +1 घेतला, पण हा +1 जादा घेतोय म्हणजे -1 करून लागलाच काय करायचा, कॅन्सल केला. हा 1 + x ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज अँड दिस dx. म्हणजे आपण जो डिनॉमिनेटर होता त्या टाइपनी न्यूमरेटर मांडून घेतला. मग आता सिम्प्लिफिकेशन करताना काय करूया, आपल्याला x + 1 एक लागणार आहे, ही सिंगल टर्म घ्यायची आणि हा 1 जो आहे ती दुसरी टर्म आपण कन्सिडर करतोय. सो वी कॅन राईट दिस एज e⁻x. आता डिनॉमिनेटर ह्या दोन्ही टर्मला सेपरेट केला तर काय होणार आहे, x + 1 अपॉन 1 + x म्हणा किंवा x + 1 म्हणा, दॅट इज इन मटेरियल, -1 अपॉन हा 1 + x ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा dx. आणि मग आता याच्यामध्ये काय होतंय बघा, हा एक x + 1 ह्या एका ब्रॅकेट बरोबर कॅन्सल झाला, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, एक ब्रॅकेट न्यूमरेटरच्या एका टर्म बरोबर कॅन्सल झाला. म्हणजे हा येतोय e⁻x आणि इथं काय येणार आहे 1 अपॉन हा आला 1 + x -1 अपॉन 1 + x ब्रॅकेट स्क्वेअर dx. आणि मग आता e⁻x आहे आणि इथं 2 सबट्रॅक्शनच्या टर्म दिसत आहेत. आता 2 सबट्रॅक्शनच्या टर्म असल्या तरी कोण कोणाचं डेरिव्हेटिव्ह येतोय हे ओरली चेक केलं तरी चालतंय. आता इथं टर्म काय आहेत बघा, एक आहे 1 अपॉन 1 + x आणि दुसरी आहे -1 अपॉन 1 + x ब्रॅकेट स्क्वेअर. आणि तुम्हाला माहित आहे 1 अपॉन x जर घेतला तर ह्या 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो तर -1 अपॉन x स्क्वेअर. तो जो रूल आहे तो वापरायचा. फक्त x च्या ऐवजी टर्म काय आहे आपल्याकडे 1 + x. म्हणजे इथं काय करता येईल आपल्याला, तर याच्यातली एक जी टर्म आहे कुठली तर 1 अपॉन 1 + x, इफ वी टेक दॅट इक्वल टू सम fx, देन 1 अपॉन 1 + x डेरिव्हेटिव्ह येणार आहे -1 अपॉन 1 + x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू fx ची डेरिव्हेटिव्ह आली f'(x). आणि मग हे जर आपण दिलेले इंटिग्रल मध्ये सबस्टिट्यूट केलं तर इंटिग्रल काय होते, हे e⁻x पहिली जी टर्म आहे 1 अपॉन 1 + x त्याला आपण fx कन्सिडर केलंय आणि ही दुसरी टर्म विथ साइन, कारण आपलं डेरिव्हेटिव्ह -1 अपॉन 1 + x² आहे म्हणजे विथ साइन हा काय होतोय तुमचा f'(x) आणि dx. आणि मग हा जो आपला फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार काय होणार आहे, e⁻x fx + f'(x) याचं इंटिग्रल काय येतं तर फक्त e⁻x fx प्लस कॉन्स्टंट. सो e⁻x ॲज इट इज आणि fx आपण fx कुणाला कन्सिडर केलंय तर 1 अपॉन 1 + x ला प्लस धिस कॉन्स्टंट. सो दिस इज द कंप्लीट सोल्युशन ऑफ युअर सेकंड एक्झाम्पल. म्हणजे दिलेल्या एक्झाम्पल मध्ये डायरेक्ट 2 ऍडिशनच्या टर्मच्या फॉर्म मध्ये दिलेलं असतंय असं नाही, आपल्याला ते कन्व्हर्ट करावं लागतं. ओके, सो वी सी अनदर एक्झाम्पल. हियर थर्ड एक्झाम्पल इज इंटिग्रल e⁻x upon x into x log x bracket square plus 2 log x dx. बघा एक्झाम्पल काय आहे, इंटिग्रल e⁻x upon x into bracket x into log x bracket square plus 2 log x dx. आता इथं 2 ऍडिशनच्या टर्म दिसत आहेत म्हणजे आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह मे बी मिळू शकतं इथं. म्हणजे काय करता येईल, आता इथं फक्त e⁻x लागतो म्हणजे डिवायडेड बाय x फॉर्म्युल्यामध्ये इथं नाहीये. मग काय करूया, ब्रॅकेट मध्ये त्याला डिव्हाइड करूया. म्हणजे काय येणार आहे, हा x log x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन x प्लस हा 2 log x अपॉन x आणि हा dx. आणि मग हा जो आहे हा कसा लिहिता येईल, हा x आणि इथला x कॅन्सल झाला म्हणजे पहिली टर्म काय आली log x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 log x अपॉन x dx. मग इथं e⁻x आहे, पहिली टर्म log x ब्रॅकेट स्क्वेअर आली. आता हा जो log x ब्रॅकेट स्क्वेअर आहे याची डेरिव्हेटिव्ह एवढी येते का चेक करूया. म्हणजे आपण काय करूया तर इथं log x ब्रॅकेट स्क्वेअर आहे, वी टेक दॅट इक्वल टू सम fx. आणि मग डेरिव्हेटिव्ह घेतला तर log x ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे log x ब्रॅकेट स्क्वेअर नी 2 log x झाला इंटू log x ची डेरिव्हेटिव्ह आली 1 अपॉन x इज इक्वल टू fx ची डेरिव्हेटिव्ह येते
टर्म आहे ही काय मिळाली 2 log x अपॉन x इक्वल टू f डॅश x. आणि मग इथे बघा सेकंड टर्म काय आहे आपली तीच आहे 2 log x अपॉन x 2 log x अपॉन x. म्हणजे याच्या ऐवजी आपल्याला काय लिहिता येईल f डॅश x. म्हणजे दिलेलं जे एक्झाम्पल आहे ते सिम्प्लिफाय आपल्याला करता येते. ते काय येतं e रेज टू x ॲज इट इज इंटिग्रल. पहिली जी टर्म आहे त्याला आपण fx कन्सिडर केलंय म्हणजे हा fx झाला प्लस ही दुसरी टर्म काय येते f डॅश x अँड दिस इज dx. आणि मग फॉर्म्युलानुसार याची व्हॅल्यू काय मिळते तर हा e रेज टू x fx प्लस कॉन्स्टंट सो दॅट इक्वल टू e रेज टू x आहे असा. आणि fx आपण कोणाला कन्सिडर केलाय तर हा log x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट. म्हणजे दिलेलं एक्झाम्पल डायरेक्टली आपल्याला त्या फॉर्म मध्ये. आता याच्यामध्ये थोडासा तुम्हाला क्ल्यू येऊ शकतो का तर दोन ऍडिशनच्या टर्म आहे म्हणजे कोणतरी कुणाचा तरी डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये येऊ शकतो. म्हणजे तो फॉर्म्युला वापरून आपल्याला सोडवता येणार आहे हे लक्षात येतं. पण बऱ्याच वेळेला आपल्याला काय करावं लागतं तर तो जो फॉर्म्युला आहे तो डायरेक्ट त्या फॉर्म मध्ये एक्झाम्पल दिलेलं नसतं. आपल्याला ते सिम्प्लिफाय करून घ्यावं लागतं. ओके वी टेक अनदर एक्झाम्पल इंटिग्रल e रेज टू sin इनवर्स x into bracket x plus root 1 minus x square upon root 1 minus x square dx. बघा e रेज टू sin इनवर्स x plus root 1 minus x square upon root 1 minus x square dx. आता इथं e रेज टू x दिसतोय पण e रेज टू x नाहीये इथं e रेज टू sin इनवर्स x आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर हा सिंगल व्हेरिएबल मध्ये आधी कन्वर्ट करायला लागेल. सो हा जो sin इनवर्स x आहे we take that is equal to some t. sin इनवर्स x is equal to t घेतलं तर sin इनवर्स ची डेरिव्हेटिव्ह काय येते तर 1 upon root 1 minus x square x ची dx is equal to dt. आता ही जी टर्म आहे ही आपल्याला या टाइपनी मांडायची आहे. आता कसं लिहिता येईल आपल्याला तर हा 1 upon root dx एवढीच व्हॅल्यू dt आली. मग ह्या सगळ्या व्हॅल्यूज जर आपण इंटिग्रल मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर e रेज टू sin इनवर्स x ला काय घेतलंय आपण t घेतलंय म्हणजे हा झाला e रेज टू t. आता हा जो डिनॉमिनेटर आहे त्या दोन्ही टर्मला मी सेपरेट केला तर काय होणार आहे हा x upon root 1 minus x स्क्वेअर. किंवा आपल्याला काय करता येईल अजून सिंपल ह्याच्यामध्ये काय करता येईल तर आपल्याला बघा 1 upon root 1 minus x square dx is equal to dt आलाय. म्हणजे हा dx upon root ह्या दोघांची व्हॅल्यू मिळून काय लिहिता येईल dt. म्हणजे हा न्यूमरेटर x प्लस root 1 minus x square कसा ठेवला आणि dx upon जो रूट आहे त्याच्यासाठी काय आला dt. आता ह्या दोन टर्म t मध्ये कन्वर्ट झाले पण ह्या मधल्या टर्म आपल्याला कन्वर्ट करायच्या आहेत. तर मग कशा कन्वर्ट करता येतील बघा sin इनवर्स x is equal to t आहे म्हणजे याच्यावरून मला x is equal to काय लिहिता येते sin t. आणि ह्या x च्या व्हॅल्यूज याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करतोय म्हणजे x च्या जागी काय आलं आपलं sin t प्लस रूट मध्ये 1 minus x स्क्वेअर आहे म्हणजे काय झाला sin स्क्वेअर t आला आणि हा dt आहे असाच. So that equal to integral e raised to t आहेच sin t ब्रॅकेट मध्ये प्लस आता रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर आहे माहिती आहे आपल्याला 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे काय येतं cos स्क्वेअर येतं हे dt ॲज इट इज. सो e रेज टू t हा sin t आहे तसाच आणि रूट मध्ये cos स्क्वेअर आहे म्हणजे रूटच्या बाहेर काय येणार आहे cos t आणि dt. म्हणजे आता याच्यामध्ये बघा e रेज टू t आला आणि दोन ऍडिशनच्या टर्म आहेत sin बघितला आणि cos दोन टर्म आहेत आणि sin ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे काय येते cos येते. म्हणजे याच्यामध्ये काय करता येईल हा जो sin t आहे इफ वी कन्सिडर दॅट इज इक्वल टू f ऑफ t तर sin ची डेरिव्हेटिव्ह काय येते cos t आणि f ची डेरिव्हेटिव्ह येणार आहे f डॅश t. आता ह्या दोन्ही व्हॅल्यूज जर याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या तर हा e रेज टू t आहे sin t ला आपण काय घेतलंय f ऑफ t प्लस हा cos म्हणजे काय येतोय आपला f डॅश t आणि dt. मग आपला जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार सोल्युशन काय येणार आहे तर e रेज टू t f ऑफ t प्लस कॉन्स्टंट. आता फक्त t जो आहे तेवढा काय करायचा आहे रिप्लेस करायचा आहे म्हणजेच काय येणार आहे हा e
रेश टू टी आपण कशाला सबस्टिट्यूशन घेतलंय तर टी जे सबस्टिट्यूशन आहे ते कुणाला घेतलंय साइन इनवर्स एक्स ला म्हणजे टी च्या जागी साइन इनवर्स एक्स आला इंटू एफ ऑफ टी. आता एफ ऑफ टी कुणाला घेतलंय साइन टी ला प्लस कॉन्स्टंट पण हे अजून टी आपल्या याच्यामध्ये राहतोय म्हणजे तोही आपल्याला सिम्प्लिफाय करायला पाहिजे म्हणजे काय येणार आहे साइन आणि टी आपण कुणाला घेतलाय तर साइन इनवर्स एक्स प्लस कॉन्स्टंट म्हणजे हा ई रेश टू साइन इनवर्स एक्स आहे आणि मग हा जो साइन आणि साइन इनवर्स हे दोघं एकमेकांना कॅन्सल होतील आणि इथं अँगल आला फक्त एक्स प्लस हा कॉन्स्टंट. सो दिस इज द कम्प्लीट सोल्युशन. याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही सबस्टिट्यूशन यूज केला असेल तर काय करायला लागतंय तर जे ज्या व्हेरिएबल मध्ये एक्झाम्पल दिले त्याच व्हेरिएबल मध्ये आपल्याला फायनल सोल्युशन घ्यावं लागतं अँड दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल. ओके.